आयुष्य निघून जातं. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुखी यत्न नाही केला. व आयुष्य त्या सुखाच्या आशेवर माणसाचं निसटून जातं, पण सुख काही प्राप्त होत नाही ना. आयुष्यभर माणसाला दुःखाचे चटके मिळत असतात, पण तरी देखील सुखाच्या शोधामध्ये संपूर्ण इंद्रिय गलित गात्र होतात, पण तरी देखील माणसाला सुख प्राप्त होत नाही. कशा पद्धतीने तर ऐका. एक कुंभार भाऊ होते, वृद्ध झालेलं जीवन. आता मात्र अंतकाळाच्या वेळेला शेवट मूळ भावा या दृष्टीने कोणीच नव्हतं. उभं आयुष्यभर दोन गाढवं घेऊन त्या कुंभार भावाने संपूर्ण आयुष्य खर्च केलं. आता मात्र तारुण्य स्वप्न म्हातारपण आलं. कुंभाराने विचार केला, अंतकाळाचा वेळ आपला निकट आलाय. आता जवळ एक रुपया सुद्धा मला दमडी खर्चण्याकरता काहीच नाही. काय करावं त्याने विचार केला. शेवटची आशा त्याच्या नजरेपुढे दिसली. त्याच्या सोबतीला असलेले जे दोन गाढव होते, त्या कुंभाराने एकच ठरवलं की बाजारामध्ये नेऊन हे दोन गाढव विकायचे. दोन गाढव विकायचे आणि या गाढवांना विकून जो काही पैसा येईल त्या पैशामध्ये संपूर्ण आता राहिलेलं आयुष्य आपण काय करायचं, व्यतीत करायचं. कुंभाराने ते दोनही गाढव घेतले, बाजारामध्ये नेऊन उभे केले. हो पाहता 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 गिऱ्हाईक लागलं गाढवांना. दोन गाढवांना दोन गिऱ्हाईक घेण्याकरता आले. आल्यानंतर एक गिऱ्हाईक होतं ते म्हणजे गारोडी आणि दुसरा धोबी. दोघांनी दोन गाढव विकत घेतले. गारोड्याने एक गाढव घेतलं आणि धोब्याने एक गाढव घेतलं. कुंभारभावाने पैसे घेतले, निघून गेला. परिणाम पहा, दोनही गाढवाचं भाग्य भिन्न. एक गाढव धोब्याच्या घरी काम करण्याकरता गेलं, दुसरं गाढव गारोड्याने नेलं. आपण पंढरपूरची वारी करत असाल तर आपल्याला माहिती आहे गारोड्याचं काम काय आहे, खेळ करणे, बरोबर आहे का. या गावातून त्या गावात जायचं, त्या गावातून त्या गावात जायचं. दोन बांबू बांधायचे, त्याला एक दोरी बांधायची, रस्सी बांधायची, त्याच्यावर त्याची लेकर काय करायचे, चालवायची. हा खेळ. चार दोन पैसे तुमच्या आमच्यासारखी हे सर्व कला पाहिल्यानंतर त्या गारोड्याला देत असायचे. दोनही गाढवाचं भाग्य भिन्न. धोब्याच्या घरी गेलेल्या गाढवाला काय काम होतं ऐका. घरून वाळलेले कपडे आपल्या पाठीवर घ्यायचे, गंगेवर नेऊन टाकायचे. दिवसभर तो धोबीत कपडे धुवायचा, वाळू घालायचा, वाळलेले कपडे पुन्हा याच्या पाठीवर बांधायचा, घरी घेऊन यायचा. आता खरं सांगा, एकाएकीने धोब्याच्या गाढवाचा विचार केला तर कुठल्याच प्रकारचं काम नाही, कुठल्या प्रकारचे कष्ट नाही. गारोड्याच्या जर गाढवाचा विचार केला तर त्या गारोड्याच्या गाढवाला सतत त्याच्या पाठीवर त्या गारोड्याचं संपूर्ण विराड असायचं. त्याच्यामध्ये सर्व काय, त्याचे खाण्यापिण्याचे, खेळा पट्टी, हातोडी, बापू काय असं सर्व साहित्य त्याच्यामध्ये त्या गाढवाच्या पाठीवर असायचं. कर्मधर्म सुयोगाने दिवसभर धोब्याचं गाढव गंगेवर गेल्यानंतर कापड टाकले पाठवून खाली, तर त्याच गंगेच्या काठावर हिरवागार चारा खात दिवसभर फिरत राहायचं आणि दिवसभर इकडे गारोड्याचं गाढव हे ओझं व्हायचं. कर्मधर्म सुयोगाने बरेच वर्ष निघून गेल्यानंतर दोघाही भावांची भेट कधी झाली नव्हती. योगायोगाने गारोड्याचा खेळ धोब्याच्या गाढवाच्या गावामध्ये येऊन पोहोचला. मजल करत करत गारोडी त्याच गावामध्ये आला. आल्यानंतर एक तासाभराचा वेळ शिल्लक होता. तासभर आणि ते बांबू वगैरे ठोकण्याकरता, रोवण्याकरता वेळ असल्यामुळे, खेळ दाखवण्याकरता वेळ असल्यामुळे त्या गारोड्याने विचार केला, तासभर वेळ आहे ना, मग तासाभराकरता या आपल्या गाढवाला काय करायचं, चरायला सोडून द्यायचं. हो ना हो. योगायोगाने गारोड्याचं गाढव चलत 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 गंगेच्या काठावर आलं आणि गंगेच्या काठावर आल्याबरोबर दोघाही भावांची नजर आली. कोणाकोणाची, गाढवाची. दोघांची नजर झाल्यानंतर अंतकरण संवेदित झालं आणि बरेच वर्षांनी माझा भाऊ मला भेटलाय याचा आनंद मात्र गगनामध्ये मावत नव्हता. दोनही गाढवाने गळाभेट घेतली आणि एकमेकाला आलिंगन दिलं. विचारतात, दादा रे कसा आहेस तू. एकमेकांची विचारपूस करत असताना ज्या वेळेला ते गाढव एकत्रित येतात ना, त्यावेळेला दोघांची चर्चा मस्त त्या ठिकाणी सुरू झाली आणि एकमेकांना त्याने सुख दुःखाच्या गोष्टी विचारायला सुरुवात केली. विचारतो गाढवाचा गाढव, दादा कसं काय चाललंय तुझं. गाढवाच्या गाढवाची, आपल्या धोब्याच्या गाढवाची तब्येत मात्र माझ्यासारखी झाली होती. अतिशय खाऊन पिऊन टणवून दिसत होतं ते गाढव आणि त्या गाढवाकडे पाहिल्यानंतर तो त्या गाढवाच्या गाढवाला म्हणतो, धोब्याचं गाढव, अरे माझ्याकडे पाहिल्यानंतर तुझ्या लक्षात येत नाही का तब्येत कशी आहे. तो म्हणतो, हो दादा तू चांगला दिसत आहे. पण धोब्याचं गाढव म्हणतो, पण तू का रोड झाला. नीट ऐका पाहिजे. धोब्याचं गाढव गाढवाच्या गाढवाला म्हणतो, अरे माझी तब्येत चांगली आहे, मला कुठल्याच प्रकारचा त्रास नाही, पण तू मात्र का रोड झाला.
गारोड्याचं गाढव म्हणतो दादा काय करू रे, संपूर्ण दिवसभरापासून संपूर्ण रात्र होईपर्यंत माझ्याच पाठीवर या गारोड्याचं ओझं असतं, दिवसभर चालावं लागतं, या गावातून त्या गावामध्ये फिरावं लागतं, असं करत असताना खायला सुद्धा मला वेळ मिळत नाही, तासाभरा करतात मला खाण्याकरता सोडतो, आता मात्र माझी तब्येत कृश होत चालली, मी आज ना उद्या मेल्याशिवाय राहणार नाही. शेवटी भाऊ आहे, गाढव जरी असले तरी झोपले नाही, गाढव जरी असले तरी भाऊ आहे. कोणाला कळतं हे? गाढवांना कळतं, अरे हा भाऊ आहे माझा. दुर्दैवाने माणसाला भाऊ कळत नाही. जर भाऊ कळला असता, माणसाला जर भाऊ कळला असता, रामायणानंतर या भारतामध्ये भाऊ भावाला कधी मारत नव्हता. लक्षात ठेवा. दुर्दैव आपल्या जीवनामध्ये जर भाऊ भावाला कळला असता तर भावाने भावावर कुऱ्हाडा काढाकाढी अशा पद्धतीच्या भांडणं केल्या नसत्या. जर भाऊ भावाला कळला असता तर भाऊ भावाला सोडून एकमेकाला विभक्त कधी राहिले नसते. पूर्वीचा काळ वेगळा होता, हल्लीच्या काळामध्ये वातावरण बिघडलं होतं. पहाणा लग्न झाल्याबरोबर एक महिना भरपूर झाला, खेड्यापाड्यात आम्ही फिरतो, आता आम्हाला माहिती, एक महिना भरपूर झाला भाऊ भावामध्ये राहतो, एक महिन्यानंतर विभक्त होतात. काय दुर्दैव असेल त्या आई वडिलांच्या नजरेसमोर भाऊ आपल्या आई वडिलांना भावांना सोडून निघून जातात. दुर्दैव आहे. पूर्वीचा काळ फार सुंदर होता, एकत्रित कुटुंब पद्धती होती, भाऊ भावाचा सल्ला ऐकायचे. दुर्दैव आता कोणी कोणाचा सल्ला ऐकत नाही. ऐका, सल्ला ऐकला पाहिजे. कोणाचा? भावाचा. दुर्दैव आहे, आपण सल्ला ऐकतो, भावाचाच ऐकतो, पण आपल्या भावाचा नाही, बायकोच्या भावाचा. बरोबर? आपल्या भावाचा सल्ला ऐकणारे लोक बोटावर मोजणे इतके आहे. सल्ला ऐकणारे आहेत आता, भावाचा सल्ला ऐकतात, पण आपल्या भावाचा नाही, तो बायकोच्या भावाचा सल्ला ऐकतात. मी शास्त्र सांगता ऐका बाबा. काय सांगतो शास्त्र ऐका. चाहे कितना प्यारा हो बेटा उसे सर पे बिठाना ना चाहिए, चाहे कितनी प्यारी हो बच्चा उसे घर घर घूमना चाहिए, चाहे कितना दुश्मन हो भैया उसे भेद छुपाना चाहिए, जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना चाहिए. शास्त्र सांगतं चाहे कितना दुश्मन हो भैया, किती काही 25 वर्षापासून भावा भावाचं पडत नाही, एकमेकाच्या अंगामध्ये एकमेक उभं राहत नाही, सण वार काही असू द्या, कोणीच एकमेकाला बोलत नाही. तो जर समोरून आला तर हाय आणि त्याला पाठ दाखवायची, निघून जायचं, एवढं जरी वैरत्व असेल, ज्या वेळेला संकट येतं ना भावावर, त्यावेळेला भावाने भावाचा सल्ला घेतला पाहिजे. भावाने भावाचा सल्ला घेतला पाहिजे. त्याचं कारण सांगताय का, सल्ला जर आपल्याला दुःखामध्ये संकटामध्ये चांगला देत असेल तर तो फक्त आपला भाऊ, इतर कोणी सल्ला देऊ शकत नाही. आपण सल्ला घेतो, महाभारत पहा ना, बायकोच्या भावाचा सल्ला घेतला, परिणाम काय झाला? 100 कौरव मारले गेले, 100 पुत्र मारले गेले, त्या धृतराष्ट्राच्या नजरेसमोर 100 मुलं मारले गेले, केवळ एका गोष्टीने, ते म्हणजे बायकोच्या भावाचा सल्ला ऐकला. मारवाडी समाजामध्ये एक म्हण आहे का, दिवाळ बिगारे आलो आणि घर बिगारे सारो. घराला जर जास्तीत जास्त आपण रागा काढल्या तर घराच्या भिंती बिघडल्याशिवाय राहणार नाही, परंतु घरात जर घेऊन असेल तर तेही मात्र घराचं वातावरण बिघडल्याशिवाय राहणार नाही. शास्त्र सांगतं भावाने भावाचा सल्ला ऐकला पाहिजे. संकट काळामध्ये भावाने भावाला चांगला सल्ला दिला पाहिजे, हे शास्त्र सांगतं. त्याचं कारण आहे, रामायणामध्ये फार गोड प्रसंग आला. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र वनामध्ये निघून जातात ना, त्यावेळेला भरताच्या आईने म्हणजे कैकेयीने रामप्रभूला 14 वर्षाचा वनवास दिलेला होता. परंतु भरताला ज्या वेळेला लक्षात आलं ना की माझ्या आईने स्वार्थापोटी मला गादी मागितली, रामप्रभूला वनामध्ये पाठवलं, त्याच क्षणी राज्याचा त्याग केला आणि भरत मात्र प्रभू रामचंद्रांची विनवणी करण्याकरता गेला. भरत भगवान प्रभू रामचंद्रांना म्हणतो, दादा ऐकले, माझा आईने माझ्या जरी स्वार्थापोटी तुला वनामध्ये पाठवलं, पण मी तुझ्या पाया पडतो, दैव जात दुःखे भरता घोषणा कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा घोषणा कुणाचा. भरतजी प्रभू रामचंद्रांना विनंती करतो, दादा माझी आई काही चुकली नाही,
मी तुझ्या पाया पडतो, आजही अयोध्येची गादी तुझीच आहे दादा, आताच्या आता तू परत चाल. प्रभू रामचंद्र समजावून सांगतात भरताला, भरतात आणि प्रारब्धाच्या पुढे माणूस जाऊ शकत नाही. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कोणाचा. माय कैकई ना दोषी नभो दोषितात, राजत्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कोणाचा. भरत ऐकत नाही. प्रभू रामचंद्रांचे घट्ट पाय धरले भरताने, ढसा ढसा रडायला लागला भरत. काय म्हणतो ऐका. प्रभू रामचंद्र म्हणतात ऐका. ऐकले भरत, अरे हा प्रारब्धाचा दोष आहे, हा भाग्याचा दोष आहे. माझ्या प्रारब्धामध्ये वनवास लिहिलेला आहे, माझे पाय सुद्धा भरतात. भरत ऐकत नाही. याला भाऊ म्हणा. भरताने घट्ट ज्या वेळेला पाय धरले ना प्रभू रामचंद्रांचे त्यावेळेला प्रभू रामचंद्र म्हणतात भरत ऐकले, नको आसू डाळू भरता पुसलोचनास, तुझा आणि माझा एक वेगळा प्रवास. घट्ट पाय धरून बसलेल्या भरताला प्रभू रामचंद्र समजावून सांगतो भरता ऐक रे, नको आसू डाळू भरता पुसलोचनास, तुझा आणि माझा एक वेगळा प्रवास. अयोध्येत हो तू राजा रंग मी वनिता, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कोणाचा. याला म्हणावं भरताने प्रभू रामचंद्रांना म्हणावं, प्रभू अरे आज अयोध्येमध्ये तू नसेल दादा, आमच्या सुद्धा या अयोध्येमध्ये देहरूपी अयोध्येमध्ये प्राण शिल्लक उरलाने आम्हाला जीवन जगायचं नाही. किती गोड आपलं जीवन होतं रे दादा. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. प्रभू रामचंद्रांची विनंती करणारा तोही एक भाऊच आहे. आज पुन्हा राम वनामध्ये जावा ही अपेक्षा करणारा आजही तो एक भाऊ आहे. विठ्ठल विठ्ठल. भावाने भावावर प्रेम केलं पाहिजे तसं गाढवांना कळतं हा माझा भाऊ आहे. अनेक वर्षांनी ज्या वेळेला एकत्रित आले दोन्ही गाढव, त्यावेळेला घट्ट मिठी मारून दोघं जण चर्चा करत होते. माझा दृष्टांत एवढ्या करता आहे की संपूर्ण आशेवर माणूस जीवन जगतो, संपूर्ण आशेवर माणूस आयुष्य व्यतीत करतो, सुखाची काय प्राप्त होत नाही. सर्व सुखाची आशा जन्म केला. आशेवर संपूर्ण जीवन माणूस खर्च करतो. त्याकरता मी दृष्टांत सांगत होतो गाढवाचा. दोन्ही गाढव एकत्रित आल्यानंतर त्या दोघांनी एकमेकाची विचारपूस केली. एकमेकांना बोलत असताना म्हणतात दादा रे, माझा जो मालक आहे ना गाढवी, तो मात्र मला जीवे मारल्याशिवाय राहणार नाही. दिवसभर माझ्या पाठीवर तो ओझ देतो, दिवसभर मला कष्ट करतो, दिवसभर मला त्रास देतो, ती मेल्याशिवाय राहणार नाही. माझं शरीर बघ दादा कसं पुरुष झालं. धोब्याचं गाढव म्हणतो एक काम कर, शेवटी तू भाऊ आहे माझा, एक काम कर, आता तुझ्या मालकाचा खेळ झाला की मालकाला निघून जाऊ दे, तोपर्यंत मी तुला लपवून ठेवतो, तू मालकासोबत जाऊ नको. मुकाट्याने बसायला पाहिजे का नाही? गारुड्याच्या गाढवाने गप्प बसायला पाहिजे. कष्ट देणाऱ्या मालकाकडे जाऊ नये त्यांनी. याच्याकरता तो धोब्याचा गाढव तो भाऊ त्याला म्हणतो की तुला मी लपवून ठेवतो, तुझ्या मालकाचा खेळ आटोपल्यानंतर तो निघून जाईल, तुला शोधेल, तू नाही सापडला तर तो मुकाट्याने निघून जाईल, तू मात्र एकत्रित आपण दोघं जण भाऊ नांदू, दोघे जण जाऊ. येताना कापड मी घेऊन येईल, जाताना कापड घेऊन तू जायचं. एवढा सुखाचा सल्ला दिल्यानंतर या गाढवाने ऐकायला पाहिजे का नाही? आता ती गाढवच ना हो, ऐकलं म्हणलं, ऐकत असेल तर तो गाढवच नाही, बरोबर आहे का नाही? हा ऐकतच नाही. शेवटी त्या गाढवाने समजावून सांगितल्यानंतरही ते गारुड्याचं गाढव म्हणतो दादा
जरी माझा मालक एवढा त्रास देत असेल, जरी माझा मालक मला एवढा जाच करत असेल, जरी माझा मालक माझ्या पाठीवर एवढं ओझं टाकत असेल, तरी देखील मी त्या मालकाला सोडणार नाही. हृदयाचं गाढव तरी गंमत पुन्हा रे तू. आता जर तू पुन्हा त्या मालकाकडे गेला तर तुझा प्राण गेल्याशिवाय राहणार नाही. कशी पद्धत झाली तुझी? आई तू मुकाट्याने इथे बस, जाऊ नको अजिबात तुझ्या मालकाकडे. ते म्हणतो दादा मेलो तर चालेल, पण मी माझ्या मालकाला सोडणार नाही. ही विनंती करत थांबण्याची, पण ते काही थांबत नाही. ते म्हणतं हरकत नाही, तू म्हणतो ना तुझ्या मालकाकडे तू गेल्याशिवाय राहणार नाही, पण का जातो याचं कारण सांगून जा. गारुड्याचं गाढव म्हणतं दादा मेलो तरी चालेल, त्या मालकाला का सोडत नाही त्याचं कारण असं आहे, माझ्या मालकाचं काम आहे ते म्हणजे खेळ करण्याचं. माझा मालक खेळ करत असताना दोन्हीकडे बांबू बांधतो, त्या बांबूला एक मधामध्ये दोरी बांधतो आणि तो दोरी बांधल्यानंतर तो एकाएकी डफडं वाजवतो, काय म्हणतात त्याला, ते वाजवतो. आणि वाजवत असताना त्या दोरीवर माझ्या मालकाची मुलगी चालत असते. तिचं नाव आहे दादा गंगी. कोण म्हणतं हे? गाढव. ऐकत आहा ना? गाढव म्हणतो मी मेलो तरी चालेल, त्या मालकाला का सोडणार नाही, त्याचं कारण सांगत आहे गाढव. हे माझ्या मालकाचं काम आहे खेळ दाखवण्याचं. दोन्हीकडे बांबू रोवल्यानंतर मध्ये तो दोरी बांधतो, त्या दोरीवर चालणारी माझ्या मालकाची मुलगी असते. ज्या वेळेला पूर्ण समाज पाहत असतो तो खेळ, त्यावेळेला माझा मालक ते वाजवता वाजवता त्या दोरीवर चालणाऱ्या मुलीला बोलतो. बोलत असताना तो एकच काम सांगतो, तिला सांगतो की नीट चाल गंगे, नीट चाल. एवढी पाहणारी लोक तुला आहेत, हे तुझं कौतुक करतील, पैसे देतील. कदाचित तू जर वरून खाली पडली तर हे लोक पैसे देणार नाही. ती नीट दोरीवर चालावी म्हणून याच्या करता माझा मालक त्या गंगी नावाच्या मुलीला म्हणतो, गंगे नीट चाल. जर का तू त्या दोरीवर खाली पडली तर तुझं लग्न या गाढवाबरोबर कौतुक एकाच गोष्टीचं आहे. कौतुक एकाच गोष्टीचं आहे. गाढव म्हणतो दादा माझा मालक म्हणतो गंगे नीट चाल, कदाचित जर तू त्या दोरीवर खाली पडली तर तुझं लग्न गाढवासोबत. ते गाढव म्हणतो दादा एवढीच आशा मनामध्ये बाळगून मी माझा प्राण घेतला आहे. कोणती आशा? आज ना उद्या माझ्या मालकाची गंगे दोरीवर खाली पडेल, माझ्याशी गंगी आज पडेल, उद्या पडेल, परवा पडेल, मातीत जाऊच तर याची आशा संपत नाही. कोणा करता? तिच्या करता. बस त्याची आपली परिस्थिती सारखीच आहे. तेही गाढवच लक्षात आलं की हे काय वृत्तलोकामध्ये जे आले ना, यांना जर बुद्धी असती हे चार पायाच्या याच्यामध्ये गणितामध्ये आले नसते, गणनेमध्ये आले नसते. पण जगद्गुरु तुकोबारायांच्या लक्षात आलं की हे चार पायाच्याच याच्यासारखी वागणूक यांची असल्यामुळे महाराजांनी उपदेश केला, बाबा रे तुमचं साध्य हे नाही, तुमचं साध्य भगवत प्राप्ती असल्यामुळे अरे तुमच्यापेक्षा तर दगड पुरले. तुकोबारायांचा दृष्टांत, तुकोबारायांचं का दगड पुरले त्याचं कारण आहे. सागोनी टाकी घाये. तुम्हाला थोडे जरी परमार्थात चटके लागले तरी तुम्ही परमार्थ सोडून मोकळे होता. थोडे जरी तुम्हाला दुःख आलं तरी तुम्ही दुःखामध्ये त्या दुःखाच्या असह्य वेदना ज्या वेळेला होतात त्यावेळेला तुम्ही गळ्यातल्या माळा काढून भेटताय. त्या परमार्थामध्ये टिकण्याची व्यवस्था आहे का? तुमच्यापेक्षा तो पाषाण पुरला, दगड पुरला का? महाराज म्हणतात अरे त्याच्यावर ज्या वेळेला घाव होतात ना, ते घाव शेवटी त्यालाही काहीतरी आत्मकथा आहे ना त्याची, बरोबर आहे का? त्याचं कारण आहे प्रत्येकाला भावना ठरलेल्या आहेत. प्रत्येकाला भावना ठरलेल्या आहेत. दगडाला काय भावना नाही अशातला भाग समजू नका. दगडाला सुद्धा भावना आहेत, त्याच्या सुद्धा अंगाला स्पर्श होतो. जगद्गुरु तुकोबाराय ज्या शिळेवर बसून होते ना, त्या शिळेवर बसून जगद्गुरु तुकोबाराय दगडाच्या टाळामधून नाद करायचे, विठ्ठल विठ्ठल म्हणून घ्यायचे. तुकोबाची अभंगवाणी देवाजीच्या पडता कानी, तुकोबाची अभंगवाणी देवाजीच्या पडता कानी, दगडाच्या काळामधुनी गायले अभंग, दगडाच्या काळामधुनी गायले अभंग. दगडाला सुद्धा अस्तित्व आहे. महाराज म्हणतात बाबा रे त्या दगडाला ज्या वेळेला तो शिल्पकार हातामध्ये धरतो ना, त्यावेळेला दगड पहिल्यांदा 11 स्वरूपाचा असतो. कुठल्याच प्रकारचा आकार त्या दगडाला नसतो.
पण ज्या वेळेला तो शिल्पकाराच्या हातामध्ये जातो ना त्यावेळेला तो शिल्पकार त्याच्या ठिकाणी असलेले अनावश्यक भाग ज्या वेळेला छाडून काढतो ना तो काढत असताना काही हाताने गुदगुल्या करून काढत नाही. तो दगड सांगतो मी शिल्पकाराच्या हातात ज्या वेळेला गेलो ना त्यावेळेला त्या शिल्पकाराने मागचा पुढचा विचार केला नाही. धारदार शस्त्र माझ्या अंगावर चालायला सुरुवात केली. सावली टाकी धाई वरून घाव घालायला सुरुवात केली. ते दगड म्हणतो मी दुभंगून गेलो नाही राजा, मी माझी हिंमत सोडली नाही. मी ते घाव सहन करत असताना माझ्या मनाला काय केलं मी कठोर केलं, निबर केलं. आणि निबर केल्यामुळे आज परिस्थिती काय तुकोबारा म्हणतात अरे एकाची शिडी. आज ज्या मंदिरामध्ये आपण जातो ना त्या मंदिराला दोन प्रकारचे दगड आहेत. पायरीला सुद्धा दगड लावलेला आहे आणि मूर्तीपदाला सुद्धा दगडच बसलेला आहे. दुर्दैव बाबा एका दगडाच्या डोक्यावर पाय देतो दुसऱ्या दगडाच्या पायावर डोकं टेकवतो. परिणाम काय महाराज म्हणतात त्याच्याकरता त्याने एकच काम केलं तयार येते देवपद प्राप्त करण्याकरता दगडाला सुद्धा काय करावं लागलं शिजावं लागलं, सहन करावं लागलं, मन कठोर करावं लागलं. कोण्याही दगडाचा देव होत नाही. नीट आहे का महाराजांनी दगडाची सुद्धा क्वालिटी सांगितलेली आहे. महाराज म्हणतात पाषाण नावाचा दगड आहे त्याच दगडाचा देव होतो नाही तर दगडाला काही मान नाही. गावागावात दगड आहे. कोणतेही दगड देवपदाला प्राप्त होत नाही. जाऊ द्या हो गावागावात घराघरात दगड आहे. सगळे दगड कीर्तनाला येतात का?